उद्योगमंत्री उदय सामंत सर सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। राज्यातल्या राजकारणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उदय सामंत सर आहेत। सामंत साहेब, महायुतीचं जागा वाटपाचं विधानसभेच्या दृष्टीनं या ठिकाणी चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते। कधीपर्यंत ही चर्चा पूर्ण होईल आणि फायनल यादी कधीपर्यंत येऊ शकेल? सगळ्या पक्षांच्या अगोदर महायुतीची पहिली यादी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा जाहीर करतील। चर्चा देखील सुरू झालेली आहे। प्रत्येकजण सन्मानपूर्वक चर्चा करतोय, त्याच्यामुळे लवकरात लवकर मित्रपक्षांना देखील बरोबर घेऊन आम्ही यादी जाहीर करू पहिली, अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे। कधीपर्यंत यादी येऊ शकेल असा अंदाज आहे? चर्चा तर सगळ्यात पहिल्यांदा आमची सुरुवात झालेली आहे। आमच्या चर्चेमध्ये तिन्ही नेते आणि मित्रपक्षाचे नेते सकारात्मक आहेत। काही जागांवर निश्चिती देखील होत आलेली आहे, त्याच्यामुळे लवकरच पहिली यादी जाहीर होईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सध्या जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजांवरती ज्या पद्धतीने टीका केली, त्याच्यानंतर त्याचे पडसाद देखील पाहायला मिळाले। काय सांगाल या दोघांच्या ज्या पद्धतीने बोललं जाते, काय सांगा, तुमचं काय मत असेल? छत्रपती संभाजीराजांवर एकेरी शब्दामध्ये बोलणं हा राजघराण्याचा अपमान आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की राजघराण्याचा फक्त निवडणुकीसाठी उपयोग करायचा आणि आपल्याला जागा मिळाल्यानंतर त्यांचा अवमान करायचा, ही काही गोष्ट नव्यानं नाही, अनेक वेळा हे या सगळ्यांकडनं झालेलं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातं आहे, हे मतं मिळवण्यासाठी आहे। आणि मुस्लिम बांधवांना देखील आता कळलेलं आहे की आपला वापर हा फक्त मतासाठी हे लोक करून घेतात आणि मतदान झालं की आपल्याला वाऱ्यावर सोडतात। ते पुन्हा एकदा आपले मतदारसंघ शाबीत राहावेत, मुस्लिम धर्मीय बंधू भगिनी स्वतःबरोबर राहावेत, यासाठी केलेल्या ह्या स्टेटमेंट आहेत। मला असं वाटतं की ह्याच्यातनं काहीच आउटपुट मिळणार नाही, परंतु छत्रपती संभाजीराजांचा जो अपमान झालेला आहे त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो। उद्धव ठाकरे गट या ठिकाणी विधानसभेला समोर जाताना पुन्हा एकदा मशालीच्या चिन्हाचाच वापर या ठिकाणी करणार आहे। काय सांगाल, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना या ठिकाणी यश मिळालं, यानंतर हे चिन्ह ते वापरण्याच्या संदर्भातला निर्णय कायम ठेवणार आहेत? चिन्ह कुठचं वापरायचं, चिन्हाची कुठची मागणी करायची, हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे। परंतु फेक नरेटिव्ह सेट करून ज्या पद्धतीनं मतं लोकसभेला मिळाली आणि काही लोकांना जी मताची सूज वाटते ती नक्कीच विधानसभेला उतरेल। आणि जो मुस्लिम बांधवांचा गैरसमज झालेला होता, दलित बंधू भगिनींचा गैरसमज झालेला होता, आदिवासी बांधवांचा गैरसमज झालेला होता, तो आता पूर्णतः दूर झालेला आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की निशाणी जरी कुठची असली तरी विजय हा महायुतीचाच आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या टार्गेट केलं जात आहे। विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होताना पाहायला मिळतात। काल संजय राऊत असं म्हणाले होते की फडणवीस दळबद्री राजकारण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। जो ताकदवान असतो त्याच्यावरच टीका केली जाते, जो ताकदवान असतो त्यालाच बदनाम केलं जातं, आणि जो ताकदवान असतो त्याच्यावर टीका केल्यावर TRP मिळतो, हे तुमच्या प्रश्नातनं देखील आता सिद्ध झालेलं आहे। कारण बदनामी केल्यानंतर, ताकदवान माणसाला बदनाम केल्यानंतर आपण देखील प्रश्न विचारत असता, आणि हे काही लोकांना कळलेलं आहे की रोज एका मोठ्या व्यक्तीला बदनाम केलं, ताकदवान व्यक्तीला बदनाम केलं की आपला TRP वाढतो। रोज एकनाथ शिंदेना, अजितदादांना, देवेंद्रजींना बदनाम करणं आणि आपला TRP वाढवणं हाच ह्याच्यातला उद्देश आहे। हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।